हाय गाईस, तर आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय फॅमिली फोटोशूटला आणि तुम्ही बघू शकता तयार तर झालेले आहेत. मला वाटत नाही माया थोडेफार दाढी बिडी करायला पाहिजे होती, वाटतं फोटो चांगला येणार नाही. चला आता आपण खाली जाऊया आणि मग स्टुडिओला जाऊ. स्टुडिओ जाऊन फोटोशूट करू, फॅमिली फोटोशूट, सिंगल फोटोशूट, जे जे लागेल पासपोर्ट साईज सगळे फोटो बिटो काढायचे. आणि एवढा तयारी अशी केलेत, साधे कपडे घातलेत का माहित नाही, फोटो काढायचं मनच नाही, फोटोच नाही काढायचा सुद्धा. अरे नवीन कपडे घाला बाई, जुने जुने कपडे घाला फोटोशूटला. काय करणार ना, काय नाही, फालतू मध्ये फोटो काढतो असं वाटतं कधी कधी मला. गरीब बसा, फोटो नका काढू. चला काहीच आपण जाऊया. मी पण जुनाच घातलंय बघायला गेलं तर, पण ठीक आहे. फोटोशूट चालू आहे काहीच. मला काढता वाटलं चांगले फोटो काढायचे म्हणले, केस खराब आहे तुझे. चेंज करू का? वाढवतो कापड चांगला आहे. गाईस, मी आता घरी आलेलो आहे. आम्ही फोटोशूट करून आणि ही आमचे फोटोज हा पासपोर्ट साईज फोटोज काढलेत आम्ही. तर बाई एवढं मागे 500 रुपयाचे फक्त दादा मध्ये भेटलेत आणि एकाच पोझिशन मध्ये काढायचं बोलतात. मी तरी 3-4 वेळा काढलं वेगवेगळे पण 500 रुपये, पण एकच काढलं ना, याच्यातून एकच घेतलं त्यांनी मला. एवढं मागे फोटोज यायला एवढे 500 रुपये किती प्रॉफिट किती जातो मग यांच्या फोटोवाल्यांचा एकदाच. मला समज तरी पण माझ्या हिशोबाने 400 रुपयाचा प्रॉफिटच पकडा, समजा सगळं इलेक्ट्रिसिटी पकडून सगळं 400 रुपयाचा प्रॉफिट. आपण पण स्टुडिओच खोलायचा का? एक नंबर चालेल स्टुडिओ. आता 4-5 फोटो काढलेत हे सगळे फोटोज. माझ्या टायमाला केस कापायला पाहिजे होता, मला राग येते, पण जाऊ दे, अर्जंट होतं म्हणून काढलं. त्यांचा पेपर किती असतो माहिती का? 10 रुपयाचा पेपर, 5-6 रुपयाचा त्यांचा पेपर असेल जास्तीत जास्त. हाय गाईस, तर आता मी जिम वरून घरी आले आणि नॉर्मली बघायला भेटतंय मला की आपल्या इथं आणलंय मक्का. आणि मक्क्याला मग मराठीत काय बोलतात ग? कानस. काय कानस? कानस नाही रे, मग कणस. हा कणस कणस. कणस बोलतात ह्याला, कणस. कणस मला वाटलं मक्का बोलतात. मक्का कशात बोलतात मग? कोणती भाषा आहे मक्का? त्यांना मक्याचा कणस बोलते मराठी. काय बाबा, काय काय समजतच नाही. कणस विनस काय, जाऊ दे. मला तर बाहेर जायचंय, काहीतरी गाडीचा एक पार्ट पडलाय, तो आणायचा बाई. तो आणून देतो बाई मी. वैताग आलाय मला आता जायला ऑफिस. शोधायला लागेल मला ते, पप्पाला घेऊन. कुठं शोधत बसतो तो, कुठं पडलाय ना कुठं नाही. शोधायला ऑफिस येऊ, मागे पुढे करत बसू. ते गाडी आता चालू ना होणार, पाऊस चालू आहे, मी भिजेल. सोड, पण भिजून दे. घ्यायला जा, भिजू दे, काय फरक नाही पडत. दिवसभरात मी 3 वेळा भिजतोच घरी, असं फुकट. असं घेऊन यायचं भिजायचं, घेऊन यायचं भिजायचं, घेऊन यायचं भिजायचं, कपडे चेंज करायचे. कितीला मी भिजतो, रोज भिजतो, रोज. सांगतोय पाऊस पडत नाही, पडत बोलते. पाऊस पडत सांगते नाहीच, पाऊस पडत नाहीच बोलतात. रोज मला भिजायला लागतं. ते बोलायचंच मी बंद करून टाकलं, म्हणून काहीच नाही बोलत. मी येतो गप्पने, कपडे घालतो आणि बसतो शांत. बोलायचंच बंद आता. काय सांगून आता समजतच नाही, कितीला सांगायचं आपण? रोज रोज सांगू नाही शकत. रोज रोज सांगायला लागलं ना, मग आपण येडे होतात त्याच्यात. मग बोलायचंच नाही. आपल्या याचं गप्पनी कपडे चेंज करायचे आणि बसून घ्यायचं. कशाला एवढं टेन्शन. आता मी जातो,
ते शोधतो आता भेटलं तर आता हे धुयात टाकायचे कपडे तर बोलले आले तरी फरक नाही पडत चल. आणि हे कणस कणस ना कणस 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 आहे मक्का बोलतो आपण ह्याला पण मराठीत कणस बोलतात माहित होतं मला काहीच मक्का झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हे बाई, हे तुला- पावसाळ्यात मक्का चांगलं नसतं का गं मम्मी जास्त पण खायचं मला तर उलटा वाटतं मक्का खाल्लं जास्त जास्त जबरदस्ती मी जेव्हा पण जास्त खातो मला एक मक्का जातच नाही पूर्ण मला पण नाही जात, मला तर अर्ध पण नाही जात. मी उद्याच्याला पण ठेवते दुसऱ्या दिवशी. आम्हाला जात नाही बाई मला जेवढं पण मला पूर्ण मक्का जातात मला उलटी होते का माहित का त्यांचं मला काय असं वाटतं. हा तुझ्या आणि माझ्या साईज जास्त आहे फरक आहे ना बरे तू एवढं खाते प्रसाद एवढा मी केवढा खातो फरक आहे ना आणि पण जी गोष्ट चुकीची ती कशी काय माणूस एवढा खाऊ शकतो. का नाही खाऊ शकत तरी खाऊ शकत ना खा, खा. रेडी आहे का जी मला अजिबात नाही आवडत मी टेस्ट पण नाही करत खूप छान मका. आईने दिलं असेल ना नुसतं बोलत होती आईने दिले नाही. मला थोडी माहिती होतं तर काहीच आईने दिलेले मग आणि फिलहाल तर गरम आहे चटणी विठ्ठलवाडीची आई हा विठ्ठलवाडीची आई आमची आई, आमची आई गं. हो ती आईने दिले हो हा नंतर नंतर बोलतोय तो व्हिडिओ वाईज संपला आम्ही खातो आणि आंदोलन संपलेलं आहे असं वाटतं मला का त्याने तर फास्ट तोडला त्याने खाल्लं बिल्लं आता ते पाच तरी पहिले साईन पण दिलं अजून काय पाहिजे रिझाईन करायसाठी नको म्हणून ट्रेनिंग दिली त्याला फास्ट रिझाईन करायसाठी केलं ना रिझाईन पण केलं आता ते डिझाईन मग येडी आहे का येडी आहे काही फास्ट तोडण्यासाठी त्यांनी मी बोललो रिझाईन पण दिलं मग संपलं आता हो नाही ना काही नाही तर काहीच तसं आता झालेलं आहे पण आता कधी होईल काय नाही चला व्हिडिओ आपला हे लोक खात आहे यांना खाऊ द्या त्याचं बसलेत आणि बघ,